नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत गालताराला. गालतारा म्हणजे तिथे आहे इस्कॉन कृष्णाचं मंदिर. तर चला मग बघूया आज तिकडे काय काय होणार आहे. आता बघा आम्ही इकडे सगळे रेडी झालेलो आहोत. सगळ्यांनी हाय करा. चालू केला आहे. आता हा आहे टेन नाका. टेन नाक्यावरून आपण वाडा रोडला सरळ जायचं. तर हा आहे हमरापूर फाटा. इकडनं टर्न घ्यायचा आहे आपल्याला. आता रस्त्याला किती मस्त हिरवळ सगळं दिसते ना. शेत वगैरे झाल्यात तर हिरवळ मस्त. व्ह्यू काय मस्त आहे. तर मंडळी, तुम्हाला तो जो डोंगर दिसतोय ना, तो कोहोतचा किल्ला आहे. तर फायनली काहीच आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत आणि मस्त इकडे सगळं डेकोरेशन केलेलं आहे फुलांनी. बघू शकता तुम्ही. हे बघा गेट. हा गेट आहे. तर आज इकडे गोकुळाष्टमीचा सण आहे. तर बघू शकता तुम्ही की गेट बसूनच इकडे मस्तपैकी असा मांडव टाकलेला आहे. आणि पुढे बघूया आता आपण काय काय बघायला मिळणार आहे ते आपल्याला. इस्कॉन मंदिराच्या आधीच इथे आपण एंट्री केली, त्याच्यानंतर लगेच आपल्याला इथे नर्सरी बघायला मिळते. इथे चप्पल स्टँड आहे. आपले चप्पल इथे काढून ठेवायचे आपल्याला. आता चला मग आता आपण मंदिरात जाऊया. मंदिर पण हे आता नवीनच बनवलेलं आहे. इतकं सुंदर डेकोरेट केलेलं आहे, बघू शकता. आता जस्ट भजन संपलंय. अजून काम चालू आहे. मंदिर अजून पूर्ण बनवलेलं नाही आहे. हरे कृष्णा. कृपया सबको निवेदन है, आप सब लोग महाप्रसाद स्वीकार करेंगे. बघू शकता की मंदिरामध्ये किती सारी गर्दी आहे. तर आम्ही आता इकडे दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढे आणखीन मंदिर आहे. तर चला आता तिकडे जाऊया. बघू आपण आता. इथे शॉप लावलेला आहे आणि मस्त असे हँगिंग सगळं लावलेले आहेत. हे बघा कृष्णाचे टॉय पण आहेत. इथे सगळे हे अगरबत्तीचे वगैरे स्टॉल लावलेले आहेत. आणि इथे आहेत नॅचरल फार्म प्रोडक्ट्स. म्हणजे हे इथेच बनतात आणि इथेच मग ते विकले जातात.
आता ही जी लाईन दिसते ना ती महाप्रसादाची आहे. आता इथे महाप्रसाद आहे तर आम्ही लाईनीला उभे आहोत आणि आता प्रसादाला चाललो. 1000 times इसका impact आएगा ऐसा. एवढी मोठी लाईन आहे. बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर असं जेवण द्यायला दिलं आहे. बघा काय काय मेनू आहे. चपाती, गुलाबजाम, पनीरची भाजी, वडा, डाळ भात. हो. आणि ही माझी मावशी आहे ती इथेच आहे कामाला. तर चला आता पुढे आता आम्ही जेवायला बसतो. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. सगळे मंडळी जेवायला बसलेत. शुभम इकडे ऋतू बसलाय जेवायला. कृष्णाची इथे एक मूर्ती छान अशी लावलेली आहे की माती खातो आणि मग ब्रह्मांड दिसते त्याच्या तोंडामध्ये. हे जे मंदिर आहे ते श्री श्री राधा मदन मोहन मंदिर आहे. आणि चला मग आता बघूया आपण हे मंदिर सुद्धा. इथे खूप सुंदर सुंदर असे मंदिर आहेत. तर आमची मंडळी सगळे आता इकडे आलेली आणि मंदिर बघतायत. खूप त्यांना आवडलं मंदिर. पण कसं वाटलं तुम्हाला मंदिर? हरे कृष्णा. मंदिराच्या सभोवताली इतकी सुंदर अशी फुलं आहेत. वाव. आणि आजूबाजूला ही हिरवळ. आणि मग हे मंदिर. तर मंडळी तुम्हाला तो गड दिसतोय ना, तो डोंगर दिसतोय ना, तो आहे कोहोज किल्ला. आणि तिथे खूप सारे टुरिस्ट जातात ट्रेकिंग करण्यासाठी. तर आणि तुम्ही नजारा बघू शकता की किती सुंदर झालेला आहे. ढग तिथे खाली आलेले आहेत. आणि हा इस्कॉन मंदिराचा जो परिसर आहे ना तो त्या डोंगरापर्यंत आहे. तिथे त्याच्या पायथ्यापर्यंत त्याचा हा सगळा परिसर आहे. अजून आपल्याला जर चान्स मिळालाच तर आपण पुढे जाऊया बघण्यासाठी. तिकडे पुढे आहे गोशाला. तर तिकडे खूप साऱ्या गायी वगैरे आहेत. मंदिराचं इकडनं व्ह्यू बघा आता. तर आता मी आतमध्ये आलेली आहे, गेटच्या आतमध्ये. आणि इकडे आता सरळ आम्ही चाललेलो आहोत. आता इकडे पुढे गोशाला आहे तर मी तिकडे चाललेली आहे. तर बघू शकता रस्ता किती असा जंगलातून चाललेला आहे. असं वाटते कुठले आपण जंगलातच चाललोत. आणि इकडे दोन्ही साईडला असे खूप झाडं आहेत आणि फुलांचे सुद्धा झाडं आहेत.
आणि हा इथे जो तुम्हाला दगडांचा डोंगर दिसतोय ना, तर हा इथे बनवलेला आहे गोवर्धन पर्वत. आणि इकडे मेंढ्या पण आहेत, मेंढ्या, बकरी. फायनली आता गोशाळेच्या इथे पोहोचलेत आम्ही. आणि बघा ही गोशाला इथे. आणि इकडे खूप सारे बैल आहेत. काय माहिती, नक्की माहिती नाही मला, पण बघूया आता आहेत की नाही. गोवर्धन गोशाला. हा बघा इकडे एक बैल आहे आणि त्याची उंची खूपच कमी आहे. मी पहिल्यांदा असा बैल बघितलाय. आणि त्या मानाने हा बघा बैल, ही गाय इकडे, सॉरी गाय आहे. तर स्पेशल बैल आहे हा, हाईटला कमी. दे ना. तुझं पोट भरले म्हणजे नाही खात नाही का, तू खा. नको कोणालाच नको माझ्या हातचं. अरे मोठे मोठे बैल आहेत ना, हे बघा किती मोठे मोठे बैल. आणि मस्त पांढरे शुभ्र. बघा वासरू कसे बघतायत. ये ये ये. किती मस्त आहे ना. काय नाव आहे तुझं. लाव हात, लाव हात, लाव लाव ना, घाबरायचं नाही. हा लाड हात. तर इथे हा सशासारखा दिसणारा, पण ससा नाही मिळत, हा हॅमस्टर आहे. हॅमस्टर प्राणी. बघा कसा मस्त बसलाय. हे बघा हॅमस्टर. आणि ह्या बघा किती सारे इथे आहेत बैल आहेत. सगळ्यांचा आता लंच टाइम झालेला आहे आणि सगळे गवत खायला लागलेत. घाबरते किती. आणि या इथे प्रत्येक जे गाय आणि बैल आहेत ना, त्यांचे नावं असतात. आणि त्यांच्या गळ्यामध्ये ना एक एक बॅच दिसेल तुम्हाला. हा बघा ह्याच्या गळ्यामध्ये एक बॅच आहे ना, गोल कलरमध्ये, त्यावर त्यांची नावं लिहिलेली असतात. आणि त्या नावाने जर त्यांना आवाज दिला ना, तर ते लगेच पळत पळत येतात. आता मला माहिती नाही इथे कोणत्या बैलाची काय नावं आहेत, नाहीतर मी पण आवाज दिला असता त्यांना. बैलाचं नाव आहे दामोदर. मी याने खाल्लं तुझं. दोघांमध्ये बघा मस्ती चालू झाली. तर ह्याचं नाव आहे दामोदर. इथे ह्याच्या पण गळ्यामध्ये आहे ह्याचं नाव.
हा त्यांची नावं पण आहेत ना लिहिलेली. एक काय ग त्याचं दमन हेमांगी होतं ते दमन शुभम इकडे ना दे की. बघा किती छान आहेत, क्यूट क्यूट. हे बघा किती सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे. सुंदर, खूपच छान. तर हा यमुना तट आहे. आणि इथे सुद्धा मस्त रंगीत मासे आहेत. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि खिचडीचा प्रसाद द्यायला लावलेला आहे. तर आम्ही पण लाईनीत राहिलोत आता. आणि इथे बघा हा प्रसाद चालू आहे द्यायचा. खिचडी नाही माहीत ॲक्च्युली, काहीतरी प्रसाद आहे, गोड प्रसाद. गोड आहे का? सगळे प्रसाद खायला बसले तिकडे. तर इथे गिफ्ट शॉप सुद्धा आहे. तर बघू शकता गिफ्ट. मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आणि तुम्ही जर माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा. बाय.